प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहात बुद्धभूमी मावसाळ्या रोड निघालेल्या धार्मिक धम्म सहलीतील उपासक आता या ठिकाणी बहन मायावती यांनी बनवलेलं हे स्मारक बघण्यासाठी आपण या ठिकाणी लखनौमध्ये आलेलो आहोत। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। स्मारकाचा हा परिसर आपण बघत आहोत। अशा पद्धतीने आपल्या धम्म सहलीतील उपासक आपण बघत आहोत। आता आतमध्ये आलेले आहेत। प्रत्येक स्मारकातील वेगवेगळ्या पॉईंटला आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। हे सर्व आपले उपासक दिसत आहेत। सायंकाळची वेळ आहे, थंडीचे दिवस आहेत। अशा पद्धतीने आपण आता स्मारकाच्या एका भागाच्या एका पॉइंट बघण्यासाठी आता आतमध्ये आलेलो आहोत। अगदी समोरासमोर या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बहन मायावती यांनी स्थापित केलेला आहे, आपण बघत आहोत। अशा पद्धतीने या स्मारकाला भेट देण्यासाठी आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासक पोहोचलेले आहेत, आपण बघत आहोत। आता आपल्याला एक एक भाग बघायचा या स्मारकामधला, एक एक पॉईंट आपल्याला बघणं आहे। आपण अशाच पद्धतीने या व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला शेअर करत चला आणि या बुद्धभूमी मावसाळा धम्म सहल या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करत चला, जेणेकरून आपल्याला घरी बसल्या सर्व ठिकाणांची माहिती होईल, सर्व ठिकाणं बघता येईल। हे सर्व आपल्या धम्म सहलीतील उपासक आहेत बघा। या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, यशवंतराव आंबेडकर आणि बाबासाहेबांचा प्रिय पुत्रा डॉगी या ठिकाणी स्थापित केलेला आहे, आपण बघत आहोत। हे जे आपण बघत आहोत हे लखनौ येथील संपूर्ण स्मारकाचा हा नकाशा आहे, पूर्ण प्लान आहे या ठिकाणी। आणि बाजूलाच बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे। डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळ लखनौ, आपण ज्या स्मारकामध्ये आलेलो आहोत, जे स्मारक आपण बघत आहोत त्या स्मारकाचा हा नकाशा आहे, आपण बघत आहोत। या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं भारतीय संविधान लिखाण करत असताना या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी दाखवलेला आहे। टेबलवरती भगवान बुद्धाची मूर्ती आहे, वरती घड्याळामध्ये 11 वाजता आहेत आणि बाबासाहेब या ठिकाणी लिखाण करताना दिसत आहेत, आपण बघत आहोत। या सर्व स्मारकाला भेट देण्यासाठी आपल्या धम्म सहलीतील उपासक आपण बघत आहोत। या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा बहन मायावती यांनी या ठिकाणी या स्मारकामध्ये स्थापित केलेला आहे।
आपण बघत आहोत या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान बहाल करताना दिसत आहेत. आपण बघत आहोत हा पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी स्थापित केलेले आहेत. भारताचे संविधान या देशाला बहाल करताना आपण या पुतळ्यांमध्ये आपण बघत आहोत. प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी आपण बघत आहोत हे जे लखनौ येथे बहन मायावती आणि आंबेडकर स्मारक जे बनवलेलं आहे, या स्मारकाचा उद्घाटन सोहळा त्या प्रसंगीचा हा प्रतिमा दाखवलेली आहे. इकडून बहन मायावती यांचा पूर्णाकृती पुतळा, हातामध्ये पर्स आहे, गळ्यामध्ये त्यांचा त्याच्यानंतर इकडे बघा माननीय कांशीरामजी साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि उद्घाटन सोहळ्याचा ही प्रतिमा या ठिकाणी दाखवलेली आहे. बहन मायावती आणि माननीय कांशीराम साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करताना आपण दिसत आहेत. प्रिय सज्जनांनो, यामध्ये आपण बघत आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आहेत. त्यांचे नागपूरला भदंत चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तो प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे. हे भदंत चंद्रमणी महास्तवीर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने आपण बघत आहोत हे आंबेडकर स्मारक लखनौ येथील. या ठिकाणी हा बोधिवृक्ष आहे, अतिशय सुंदर बोधिवृक्ष या ठिकाणी आहे. प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहोत अतिशय भव्य दिव्य हे स्मारक. महामानव डॉक्टर बाबासाहेब त्यावेळेला बोलले होते की मोक्याच्या जागा हासिल करा. बहन मायावती यांनी मोक्याची जागा हासिल केली म्हणून एवढं मोठं त्या उभारू शकल्या. या बहन मायावती यांनी एका रातातून जिल्हे बदलले, एका रातातून पूर्ण लोकांना जमिनी गायरान वाटप केले, विद्यापीठाला युनिव्हर्सिटीला एका रात्रीतून नाव दिले. आपल्याला माहीत आहे औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी आपल्याला 17 वर्ष संघर्ष करावा लागला, परंतु बहन मायावती यांचं कार्य अप्रतिम. सत्ता असल्यावर आपल्याला काहीही करता येते. बहन मायावती ह्या 3 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांनी एवढं मोठं अप्रतिम न भूतो न भविष्यती हे काम त्यांनी या ठिकाणी उभं करू शकल्यात. आपण बघत आहोत लखनौ येथील बहन मायावती यांनी निर्माण केलेलं हे आंबेडकर स्मारक. हा भव्य दिव्य हा परिसर आहे. आपण बघत आहोत वेगवेगळे पॉईंट आपण बघत आहोत. या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या धम्म सहलीला आपण सर्वांनी सहभाग व्हा आणि या सर्व धार्मिक ठिकाणांना आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण भेट द्या. नमो बुद्धाय, जय भीम. हे सर्व आपल्या धम्मस्थलीतील उपासक आहेत. अंधार असल्यामुळे दिसत नाही आहेत, परंतु सर्व सोबत आहेत आपल्या. बघा कारंजे, बघा लाइटिंगवर कारंजे आहेत, खूप छान आहेत. आपण जवळ जाऊन बघणारच आहोत. अशा पद्धतीने आपण बघत आहोत हे हत्ती. दोन्ही साईडला हत्तींची लाईन या ठिकाणी बहन मायावती यांनी स्थापित केलेल्या आहेत.
आता आपण आलेलो आहोत परिवर्तन गॅलरी। महापुरुषांचे या ठिकाणी वेगवेगळे पुतळे आहेत। याला नाव दिलेलं आहे बहन मायावती यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन गॅलरी। आणि आता हे गॅलरी आपण बघणार आहोत। या ठिकाणाहून उपासक एका लाईनमध्ये आतमध्ये जाताना आपण बघत आहोत। अशा पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन गॅलरी बघण्यासाठी आपल्या धम्मस्थळीतील उपासक या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघत आहोत एका लाईनमध्ये आतमध्ये येताना आपण बघत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन गॅलरी या ठिकाणी अनेक महामानवांचे या ठिकाणी पूर्णाकृती पुतळे स्थापित केलेले आहेत बहन मायावती यांनी। आणि आपण या ठिकाणी बघण्यासाठी आपल्या धम्मस्थळीतील उपासक आता आतमध्ये येताना दिसत आहेत। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेले हे आंबेडकर स्मारक। प्रिय सज्जनांनो, आज आपण लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या आंबेडकर स्मारकामध्ये आलेलो आहोत। आणि या स्मारकामध्ये एक सामाजिक परिवर्तन गॅलरी म्हणून या ठिकाणी बनवलेली आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या महापुरुषांचे या ठिकाणी पुतळे स्थापित केलेले आहेत, कारण तसं त्यांचं कार्य पण आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण बघत आहोत सर्व उपासक आपल्या धम्मस्थळीतील दिसत आहेत, कारण हा मोठा परिसर असल्या कारणाने बरेच उपासक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉईंटला बघत आहेत। एवढे उपासक माझ्यासोबत आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन गॅलरी बघण्यासाठी आलेलो आहोत। या गॅलरीमध्ये आपण बघत आहात या ठिकाणी पाठीमागे बहन मायावती यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे। बहन मायावती ह्या 3 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री असताना एवढं मोठं हे कार्य केलेलं आहे त्यांनी। एवढंच काम नाही तर अनेक भरीव काम केलेले आहेत। अनेक विद्यापीठ बनवलेले आहेत त्यांनी, अनेक जिल्ह्यांना नाव दिलेलं आहेत। गोरगरिबांना जाग्यावर जाऊन तलाट्यांना, तहसीलदारांना, कलेक्टरला सांगून गायरान जमिनी वगैरे दिलेल्या आहेत। बहन मायावती यांचं अप्रतिम कार्य आहे आणि म्हणून या ठिकाणी या गॅलरीमध्ये बहन मायावती यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित केलेला आहे। आणि हे बघण्यासाठी आपल्या धम्मस्थळीतील उपासक दिसत आहेत। तर आपण आता पुढचा पुतळा बघूया। नमो बुद्धाय, जय भीम। तर या सामाजिक परिवर्तन गॅलरीमध्ये आपण बघत आहोत अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत। या ठिकाणी आपण पहिला पुतळा बघितला बहन मायावती यांचा। हा दुसरा पुतळा आहे पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी माननीय कांशीराम साहेबांचा आहे। माननीय कांशीराम साहेबांनी फार मोठं कार्य केलेलं आहे। त्यांनी सुरुवातीला अगदी सायकलवर प्रवास करून, अगदी झोपडीमध्ये जाऊन, खेड्यापाड्यामध्ये फिरून अगदी त्यांनी फार मोठं संघटन तयार केलं। आणि त्या संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी या उत्तर प्रदेशामध्ये बहन मायावती यांच्या माध्यमातून त्यांनी सत्ता स्थापन केली 3 वेळेस। तर माननीय कांशीराम साहेब आहेत, आपण त्यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बघत आहोत। आपल्या धम्मस्थळीतील सर्व उपासक या ठिकाणी बघण्यासाठी आलेले आहेत। तर आपण आता तिसऱ्या पुतळ्याकडे जाणार आहोत। पहिला बहन मायावती यांचा बघितला, आता हा माननीय कांशीराम साहेबांचा पूर्णाकृती पुतळा बघितला आणि आता आपण तिसरा पुतळा बघण्यासाठी पुढे जाणार आहोत। तर प्रिय सज्जनांनो, या आंबेडकर सामाजिक परिवर्तन गॅलरीमध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचे पुतळे स्थापित करण्यात आलेले आहेत। पहिला पुतळा आपण बघितला बहन मायावती यांचा, दुसरा पुतळा बघितला आपण माननीय कांशीराम साहेबांचा आणि हा तिसरा पूर्णाकृती पुतळा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणा सर्वांसाठी नव्हे तर या देशातील प्रत्येक मानवासाठी फार अप्रतिम कार्य केलं। संविधानाच्या माध्यमातून सर्वांना स्वातंत्र्य दिलं, समता, बंधुत्व बाबासाहेबांनी आपणा सर्वांना अधिकार मिळवून दिले। आणि म्हणून बाबासाहेबांचं कार्य अप्रतिम असल्या कारणाने बहन मायावती यांनी या स्मारक सामाजिक परिवर्तन गॅलरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे, आपण बघतोय। तर खरं तर या ठिकाणी आपण
सर्व उपासक धम्मसहलीतील भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि या लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या या स्मारकाला आपण भेट देत आहोत। या स्मारकामध्ये हा एक वेगळा एक पॉईंट आहे, सामाजिक परिवर्तन गॅलरी। या गॅलरीमध्ये अनेक पुतळे स्थापित केलेले आहेत। आपण एक एक पुतळा बघत आहोत। हा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपण आता 3ऱ्या नंबरचा पुतळा बघत आहोत। आपण आता इथून जाणार आहोत आपण पुढच्या पुतळ्याकडे। आता आपण सर्वांनी जाऊया। चला, नमो बुद्धाय, जय भीम। या सामाजिक परिवर्तन गॅलरीमध्ये हा पुतळा आहे छत्रपती शाहू महाराज। शाहू महाराजांचं कार्य आपण सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहिती आहे आणि म्हणून बहन मायावती यांनी या सामाजिक परिवर्तन गॅलरीमध्ये या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचा हा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे। जवळजवळ मला वाटतं या ठिकाणी 5 पुतळे आहे स्थापित केलेले आहेत। पहिला पुतळा आपण बघितला बहन मायावती, दुसरा बघितला मान्य कांशीराम साहेब, तिसरा पुतळा बघितला आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा चौथा पुतळा आपण बघत आहोत छत्रपती शाहू महाराज यांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे। आपण बघत आहात ही संपूर्ण हे गॅलरी आहे। आपण हे सर्व गॅलरी बघितल्यानंतर या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा स्थापित केलेला आहे ते पण आपण बघणार आहोत। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थांबूया। नमो बुद्धाय, जय भीम। पुढच्या पुतळ्याकडे आपण जाऊया। प्रिय सज्जनांनो, हा पुतळा आहे 5वा। आपल्या या पुतळा आहे महात्मा फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे। आपणाला सर्वांना माहितीच आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य। महाराष्ट्रातल्या लोकांना महात्मा फुलेंचं कार्य सांगण्याची काही गरज नाही मला तरी वाटतं। महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन केली। महात्मा फुलेंनी लक्षामध्ये आपल्या स्वतःचा पाण्याचा हौद खुला करून दिला। एवढंच नव्हे तर सामाजिक परिवर्तन महात्मा ज्योतिबा फुले यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे। आणि आज या देशामध्ये ज्या ज्या महिला ज्या पदावर आहेत, ज्या ज्या महिला शिक्षण घेत आहेत, आज राष्ट्रपती महिला आहे की नाही, तर हे केवळ फक्त हे महात्मा फुलेंची आणि सावित्रीबाई फुलेंची देण आहे लक्षामध्ये। आणि म्हणून या देशावर महिलांवरती फार उपकार जर कोणाचे असतील तर फक्त आणि फक्त हे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे उपकार आहेत। महिलांना फक्त चूल आणि मूल एवढंच काम होतं। महिलांना घराच्या बाहेर जाता येत नव्हतं, शिक्षण घेता येत नव्हतं, परंतु शिक्षणाचे दारे खुले करून दिले। मुलींसाठी पहिली शाळा चालू केली ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची अर्धांगिनी धर्मपत्नी सावित्रीबाई फुले। आणि म्हणून या दोघांचे या देशावर फार मोठे उपकार आहेत। आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धानंतर कबीराला आणि कबीरानंतर महात्मा ज्योतिराव फुले या तिघांनाच बाबासाहेबांनी गुरु मानलेला आहे। आणि म्हणून बहन मायावती यांनी या सामाजिक परिवर्तन गॅलरीमध्ये हा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा महात्मा ज्योतिराव फुले यांचा बनवलेला आहे। या पुतळ्याला आपण सर्वांनी भेट दिली आहे। नमो बुद्धाय, जय भीम। आपण पुढच्या पुतळ्याकडे जाणार आहोत, तर आपण चलूया पुढच्या पुतळ्याकडे। तर प्रिय सज्जनांनो, लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या या आंबेडकर स्मारकामध्ये आपण आलेलो आहोत। त्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत। त्यामध्ये एक भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन गॅलरी आणि त्या गॅलरीमध्ये हा 6वा पुतळा आहे रामा पेरियर स्वामी। लक्षामध्ये हा पूर्णाकृती पुतळा आहे, रामा पेरियर स्वामी यांचा पुतळा आहे। जसं महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचं कार्य आहे लक्षामध्ये, त्याच धर्तीवर या रामा पेरियर स्वामी यांचं कार्य आहे। आणि म्हणून बहन मायावती यांनी या गॅलरीमध्ये रामा पेरियर स्वामी यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे। तर अशा पद्धतीने रामा पेरियर स्वामी, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माननीय कांशीराम साहेब आणि बहन मायावती या 6 जणांचे या ठिकाणी या गॅलरीमध्ये आपण पुतळे बघितलेले आहेत, पुतळ्यांना भेट दिलेली आहे। आपण हे संपूर्ण गॅलरी आपण बघत आहोत। समोर बघत आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे बहन मायावती यांनी। आणि आपण या पुतळ्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत।
आणि त्यानंतर आपण भगवंताची मूर्ती आहे त्या ठिकाणी आपण वंदना घेणार आहोत आणि पूर्ण स्मारक आपण या ठिकाणी बघणार आहोत. टप्प्याटप्प्याने आपण स्मारक बघणार आहोत. या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय, जय भीम. भेटूया पुढच्या भागामध्ये आपण.